पंढरपुरात चैत्र एकादशीचा सोहळा पाहायला मिळतोय। चैत्र एकादशी निमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेची महापूजा होणार आहे। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 4 लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे। तर चैत्र एकादशी निमित्त आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। देवाचा गाभारा, सोळखांबी, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। जवळपास 1 टन फुलांचा वापर यात करण्यात आलाय। ही सजावट पुणे येथील विठू भक्त राजेंद्र नाईक यांनी देवाच्या चरणी अर्पण केली आहे। पंढरपुरात चैत्र एकादशीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिराज, खरं तर एक वेगळाच आनंद उत्साह पंढरपुरात पाहायला मिळतो चैत्र एकादशीच्या निमित्ताने। काय तयारी कुठपत आलेली आहे अभिराज? नक्कीच मेघना, या ठिकाणी आज चैत्र एकादशीचा सोहळा पार पडलेला आहे। श्री पांडुरंगाची महापूजा मंदिर समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि रुक्मिणी मातेची महापूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज छोत्री यांच्या हस्ते पार पडलेली आहे। आणि आज पंढरपूरमध्ये हरिनामाचा जप करण्यासाठी जवळपास 4 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। सर्वत्र या ठिकाणी भगवा पताका गळ्यामध्ये टाळ घेऊन भाविक भक्तीच्या सागरामध्ये लीन झालेले आहेत। कुठेतरी पांडुरंगाच्या या पंढरी नगरीला आणि प्रत्येक हा पंढरपूरला आपलं माहेर म्हणतो। संत ज्ञानेश्वरांनी एक अभंग लिहिलेला आहे, अवघाची संसार आनंदी करीन तिन्ही लोक, जाई पंढरपुरा आपले माहेरा, असं संत ज्ञानेश्वरांनी लिहून महाद्वार चौकामध्ये बघू शकतो। विठ्ठल मंदिर दिसतंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। हरिनामाचा गजर सर्वत्र सुरू आहे। आपण बघू शकता छोट्या मोठ्या पालख्या ज्या छोट्या मोठ्या पालख्या दिंड्या प्रदक्षिणा मार्गावरून प्रदक्षिणा करत आहेत। पवित्र चंद्रभागेमध्ये स्नान करून या ठिकाणी भाविक विठुरायाचं चरण स्पर्श दर्शन असेल, मुखदर्शन असेल किंवा कळस दर्शन घेऊन आपली वारी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी पोहोचवत आहेत। एकंदरीतच आज पंढरपूरमध्ये दिवसभर हरिनामाचा जयघोष चालणार आहे। यासाठी मंदिर समिती असो, पंढरपूर नगरपालिका असो, पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवलेली आहे। पवित्र चंद्रभागेमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये स्नान करता यावं यासाठी देखील या ठिकाणी नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे। आणि या महाद्वार घाटावरून भाविक पवित्र चंद्रभागेमध्ये आंघोळ करून विठुरायाच्या दर्शनाला जाताना आपल्याला दिसत आहेत। एका बाजूला आंघोळीसाठी जाणारे भाविक आपल्याला दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पवित्र स्नान करून विठुरायाच्या दर्शनासाठी येत असलेले भाविक आपल्याला चंद्रभागेच्या घाटावरून दिसत आहेत। मेघना, निश्चित अभिराज, एक वेगळाच आनंद आणि उत्साह पंढरपुरात पाहायला मिळतो। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।